आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिक महानगरपालिका इमारतीच्या छतावरच डासांची उत्पत्ती स्थळं आढळलेली आहेत। एबीपी माझाच्या पाहणीमध्ये ही डासांची उत्पत्ती स्थळं आढळलेली आहेत। तर आज नाशिक महानगरपालिकेकडून शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दंडाच्या रकमेत सुद्धा दुपटीने वाढ करण्यात आलेली होती। निवासी भागामध्ये डेंग्यूचे डास आढळल्यास प्रति स्पॉट 200 रुपयेवरून 500 रुपये दंड आकारणी होणार आहे। तर बांधकाम साईटवरती डेंग्यूचे डास आढळल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाणार आहे। तर गेल्या 3 दिवसांमध्ये 400हून अधिक नागरिकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली। मात्र आता नाशिक महानगरपालिकेच्या छतावरच डासांची उत्पत्ती स्थळं आढळल्यानं नाशिक महानगरपालिका काय करणार अशी चर्चा सुरू आहे। नाशिक शहरामध्ये अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत। नाशिक शहरात डेंग्यूचा जो सध्याचा मागील 15 दिवसांचा जर आकडा बघितला तर तो जवळपास 200 पार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र नाशिकमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर देखील नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी केंद्रीय पथकाच्या माध्यमातून तपासणी केली होती। या पथकाला देखील डेंग्यूच्या अळ्या ज्या आहेत त्या आढळून आल्या होत्या। आपण सध्या नाशिक महानगरपालिकेच्या याच छतावरती आहोत, या टेरेसवरती आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर या छतावर या ठिकाणी साचलेलं पाणी जे आहे ते संपूर्ण काळं पाणी या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 15 दिवसांपासून हे साचलेलं पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या पाण्यामध्ये छोट्या मोठ्या अळ्या देखील आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे। आपण जर या ठिकाणी बघू शकतो या पाण्याची जर या ठिकाणी मागच्या 15 दिवसांपासून पालिकेने कोणतेही लक्ष न दिल्यामुळे या अळ्या डेंग्यूच्या देखील असू शकतात अशी देखील शक्यता आता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाऊ शकते असं देखील पाहायला मिळते। मात्र नाशिक शहरामध्ये अनेक पथकं जे आहे ते नाशिक शहरामध्ये तैनात करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शहरामध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी दंड देखील वसुली केली जाते। मात्र नाशिक महानगरपालिकेच्याच कार्यालयामध्ये या छतावर जे पाणी आहे या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे नाशिक महानगरपालिका इतरांवर जे दंड वसूल करते त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करते, तीच कारवाई नाशिक महानगरपालिकेवर देखील केली जाऊ शकते का, हे देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। मात्र या ठिकाणी असणाऱ्या या पाण्यामुळे या ठिकाणी या दूषित पाण्यामुळे रोगराईचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो। आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जी शहरातील आरोग्य यंत्रणा आहे ती कुठेतरी डगमळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कारवाई नेमकी काय केली जाऊ शकते हे देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेजीसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।